अनिल परब हे विधान परिषदेमध्ये सध्या बोलतात। आपण थेट जाऊयात। मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी देखील मुंबईत लहानाचा मोठा झालोय। एका वॉर्डाला किती खर्च लागतो मला चांगला माहिती आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबईचं मी बोलतोय, मी बाहेरचं आता बोलत नाहीये। मुंबईच्या जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 150 कोटी ते 250 कोटी नगर विकास खात्यातून आले। आणि हे मी काय पुराव्यानिशी बोलतोय, माझ्याकडे वर्क ऑर्डर आहेत, वर्क ऑर्डर बघितलेले आहे। ठीक आहे, काळजी घ्या। नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा। ठीक आहे, काळजी घ्या। सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचंय आणि सुप्रीम कोर्ट चौथा स्तंभ आहे। चौथा स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आता कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशनने सांगितलंय। तुम्ही मूळ आपल्या नाही, विषयाकडे जसं वळा। तुम्ही उभाटा म्हणता, म्हणजे सभागृहामध्ये, आता सभागृहामध्ये त्या दिवशी म्हटलेलं आहे मी। ठीक आहे अनिलजी, आपण म्हणजे आपण मूळ कामकाजाकडे वळा। हा, नाही म्हणूनच म्हटलं ठीक आहे। काय म्हणू त्याला मग? डिस्टर्ब होऊ नका, बोला। हा, आपण सांगा। एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक खुश, लाडकी बहीण आहे ती। यांच्या नेतृत्वाखाली असलेले नगरसेवक का? तर फक्त एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहे म्हणून तुम्ही 200 कोटी रुपये दिलेत। म्हणजे ते 200 कोटी रुपये आता आलेत। तुम्ही एखादं काम केलं एका वेळेला तर साधारण नियमाप्रमाणे 3 वर्ष ते काम तुम्हाला परत करता येत नाही। आता 2024 ला तुम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये 200 कोटी रुपये दिले। मुंबईची विधानसभा किती आहे हो? 3 किलोमीटर मध्ये, 3 किलोमीटरच्या पुढे नाहीये। म्हणजे माझी बँड्राचं पकडलं तर बँड्राच्या सिग्नल पासून ते वाकोलीच्या सिग्नल पर्यंत तुम्ही तर नेहमी जाता, तुम्हाला माहिती आहे 2.5-3 किलोमीटरच्या वरती नाहीये। तिथे तुम्हाला 200 कोटी रुपये मिळालेत। त्या 200 कोटीमध्ये माझी पॉप्युलेशन किती आहे? 2.5 कोटीची पॉप्युलेशन आहे विधानसभेची। तुम्हाला माहिती आहे की एका बिल्डिंगमध्ये मला जवळजवळ 2 मोठ्या बिल्डिंग मिळाल्या तर माझी 600-700 मतं तिथेच होतात। म्हणजे मला साधा जो काय भौगोलिक रचना आहे माझी, त्याच्यामध्ये मला वॉर्डात जर काम करायचं असेल तर मला 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये खूप झाले एका कॉर्पोरेशन वॉर्डचे। तिथे तुम्ही मला फक्त 25 लाख रुपये देताय आणि समोरच्याला तुम्ही किमान 2.5 कोटीपासून 10.5 कोटीपर्यंत, 15 कोटीपर्यंत पैसे देताय। कशासाठी? कोणी तुम्हाला अधिकार दिला? तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात पैशाचे। केवळ दुजाभाव, दुश्वास। अरे किती ओरबडणार तुम्ही? पुन्हा ही कामं होत आहेत का? त्याच्यात तर या कामकाजाकडे आपले लक्ष असेल। तुर्तास पुढची बातमी पाहूयात। मुंबईमध्ये सुरू असलेल्या